नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आज आपल्यापुढे आधुनिक भारताचा जनक म्हणून ज्यांची ओळख आहे, बहुभाषा कोविद, अनेक भाषांचं ज्ञान, अनेक धर्मांचं सखोल ज्ञान प्राप्त करून 19व्या शतकातील भारतीय समाजामध्ये प्रबोधनाची एक मोठी चळवळ उभा करणारे राजा राममोहन रॉय यांच्या कारकिर्दीची, यांच्या कार्याची माहिती आपल्याला व्हावी यासाठी त्यांचं चरित्र आपल्यासमोर मांडण्यासाठी आलेलं आहे. खरं तर भारताचा एकूण इतिहास मध्ययुगातून आधुनिक युगामध्ये परावर्तित होत असताना 19व्या शतकामध्ये भारतीय समाज या समाज जीवनामध्ये असणाऱ्या विविध अशा प्रकारच्या सामाजिक रूढी, परंपरा, कालबाह्य अशा प्रकारच्या ज्या काही निर्माण झालेल्या होत्या, स्त्रियांचं जीवन अत्यंत निकृष्ट दर्जाला पोहोचलेलं होतं, जातीयता, धार्मिकते अशा सगळ्या गोष्टींनी समाज जीवन बंदिस्त झालेलं होतं. अशा सगळ्या काळामध्ये या समाज जीवनाला प्रवाहित करण्याचं काम राजा राममोहन रॉय यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. राजा राममोहन रॉय यांनी आपल्या कार्याने भारतीय समाज जीवनामध्ये एक पुनर्निर्माणाची चळवळ उभी केली. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असतील, UPSC, MPSC करत असतील, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. राजा राममोहन रॉय यांचा जन्म बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यातील राधानगर या ठिकाणी 22 मे 1772 रोजी झाला. खरं तर राजाराम मोहन रॉयांचं मूळ आडनाव बॅनर्जी असं होतं. त्यांचे पणजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी हे बंगालच्या नवाबाच्या सेवेमध्ये होते आणि त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल बंगालच्या नवाबाकडून रॉय ही उपाधी त्यांना प्राप्त झालेली होती आणि म्हणूनच राजाराम मोहन रॉय हे बॅनर्जी ऐवजी रॉय या आडनावाने नंतरच्या कालखंडामध्ये ओळखले गेले. राजाराम मोहन रॉयांचे वडील रमाकांत हे वैष्णवपंथी होते, तर आई तारिणी देवी या शैवपंथीय कुटुंबातील होत्या. तत्कालीन प्रशासनाला आवश्यक असणारं जे काही शिक्षण होतं, खरं तर त्या काळामध्ये फारसीमध्ये, अरबीमध्ये हा सगळा तत्कालीन बंगालमधील राज्यकारभार हा चालत होता आणि म्हणून या भाषांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी पाटण्याला राममोहन रॉय यांना पाठवण्यात आलं. आणि मग पाटण्यामध्ये गेल्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी फारसी असेल, अरबी असेल या भाषांचा सखोल अभ्यास केला, कुराणाचा सखोल अभ्यास केला. इस्लाम धर्माचं तत्वज्ञान हे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या कालखंडामध्ये जाणून घेतलं. त्याबरोबरच सुफी संप्रदायाचं जे काही तत्वज्ञान आहे, सुफी संप्रदाय आहे, याचाही खूप चांगला अभ्यास राममोहन रॉय यांनी या काळामध्ये केला. त्यांची एकूणच विषय ज्ञान प्राप्त करण्याची गती, विषय समजून घेण्याचं त्यांचं आकलनाची क्षमता पाहून तत्कालीन मुल्ला मौलवींना देखील, जे त्यांना हे शिकवत होते, त्यांना देखील खूप आश्चर्य वाटत असत. पाटण्यातील शिक्षण पूर्ण करून परत आल्यानंतर आपला पुत्र अरबी फारसीचं शिक्षण घेऊन आलेला आहे, इस्लामचं शिक्षण प्राप्त करून घेऊन आले, तर त्यांनी हिंदू धर्माचं ज्ञान प्राप्त केले पाहिजे, संस्कृताचं ज्ञान प्राप्त केलं पाहिजे असं त्यांच्या आईवडिलांना वाटत होतं. आणि म्हणून संस्कृताच्या अध्ययनाकरिता राममोहन रॉयांना वाराणसीला पाठवण्यात आलं आणि मग राममोहन यांनी तेथे गेल्यानंतर श्रुती, स्मृती, पुराणांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि संस्कृताचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करून ते पुन्हा कलकत्त्याला परत आले. एक तर इस्लाम धर्माचा झालेला अभ्यास, त्यानंतर हिंदू धर्म, तत्वज्ञान, श्रुती, स्मृती, वेदांतांचा झालेला अभ्यास, या सगळ्याचा परिणाम असा झाला की या दोन्ही धर्माचा एक तौलनिक अशा प्रकारचा विचार ते करायला लागले.
आणि या सगळ्याच्या परिणामामधून मग त्यांनी हिंदू धर्मामध्ये कालबाह्य झालेल्या चुकीच्या असलेल्या अनेक गोष्टींना विरोध करायला सुरुवात केली. त्या संबंधीचा एक लेख देखील वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी लिहिलेला होता. हिंदू धर्मामध्ये असणारी मूर्तीपूजा, अनेकेश्वरवाद, अवतारवाद या संबंधी त्यांनी विरोध दर्शवायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांच्या बरोबरच मोठ्या प्रमाणावर संघर्ष व्हायला लागला, तात्विक मतभेद व्हायला लागले. म्हणजे 15व्या वर्षी मूर्तीपूजेवर टीका करणारी पुस्तिका बंगालीमध्ये त्यांनी लिहिलेली होती. आणि ते असं म्हणतात 15व्या वर्षी वयाच्या की मूर्तीपूजेला वेदांमध्ये कुठल्याही प्रकारचा आधार नाही. आणि या सगळ्याच्या परिणामामुळे वडिलांच्या बरोबर जो वादविवाद निर्माण झाला त्यामुळे वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. मग त्यानंतर राममोहन हे संपूर्ण देशभर भटकत राहिले आणि संपूर्ण देशामध्ये भटकत असताना बौद्ध धर्माचं तत्वज्ञान हे जाणून घेण्यासाठी ते तिबेटला गेले. आणि तिबेटला गेल्यानंतर त्यांनी तिथं पाहिलं की बौद्ध धर्मामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बाह्य अवडंबर तिथे माजलेला आहे. मूर्तीपूजेचं प्रचंड स्तोम हे तिथे माजलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी तिथे गेल्यानंतर मूर्तीपूजेला विरोध केला आणि कर्मकांडाला विरोध केल्यानंतर तेथे असणाऱ्या लोकांना ते आवडलं नाही. ते प्रचंड चिडले आणि राममोहन रॉय यांना मारण्याचं त्यांनी ठरवलं. कसे बसे ते जिवंत परत आपल्या मायदेशी परत आले. तिथून स्वगृही परतल्यानंतर त्यांनी इथे आणखी वाचन सुरू केलं. 1803 मध्ये त्यांच्या वडिलांचा देहांत झाला आणि त्यांच्या वडिलांच्या देहांतानंतर 1803 मध्ये राममोहन रॉय हे मुर्शिदाबाद या ठिकाणी आले. आणि मुर्शिदाबाद येथे आल्यानंतर तहफत अल मुबाहिदीन हा ग्रंथ फारसी मधून त्यांनी लिहिला. ईश्वर भक्तास देणगी असं त्या ग्रंथाचं शीर्षक होतं. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. इंग्रज अधिकारी जॉन डिग्बी यांच्या अधिकाराखाली दिवाण म्हणून ईस्ट इंडिया कंपनीमध्ये राजाराम मोहन रॉय हे कामाला लागले. राजाराम मोहन रॉय डिग्बीसारखा उदारमतवादी अशा विचारांचा अधिकारी त्यांना लाभलेला होता. आणि त्याच्या हाताखाली काम करत असताना इंग्रजी भाषेचं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं. इंग्रजी भाषेचं ज्ञान प्राप्त करून त्यांनी पाश्चात्य साहित्याचं आकलन करून घेतलं. इथे नोकरीत असतानाच रंगपूर या ठिकाणी ज्या वेळेला ते नोकरीमध्ये होते त्यावेळेला त्यांनी तांत्रिक वाङ्मय त्याबरोबर जैन कल्पसूत्र व अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास केला. म्हणजे एकाच वेळेला इस्लाम, हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, शाक्त पंथ अशा सर्व धर्माच्या वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास ते करत होते. आणि जॉन डिग्बी सारखा अतिशय पुरोगामी विचारांच्या या अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे इंग्रजी आणि फ्रेंच भाषेचं देखील अध्ययन त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. आणि डिग्बीच्या विचारांचा, त्याच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पडला. पाश्चात्य राजकीय विचारांचा अभ्यास केल्यामुळे राजाराम मोहन रॉयांवर बेकन असेल, बेंथेम असेल, ब्लॅकस्टोन असेल किंवा मॉन्टेस्क्यू असेल असे जे काही पाश्चात्य विचारवंत होते या राजकीय विचारवंतांचाही मोठा प्रभाव हा त्यांच्यावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीमध्ये असताना त्यांनी फारसी भाषेमधून गिफ्ट टू मोनेथेइस्टस नावाचा ग्रंथ लिहिला. 1814 मध्ये डिग्बी ज्या वेळेला इंग्लंडला परत गेला त्यावेळेला इंग्लंडला परत गेल्यानंतर राजाराम मोहन रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनीची आपली जी काही नोकरी होती ती नोकरी सोडून दिली. आणि मग त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर समाज प्रबोधनाच्या, धर्म सुधारणेच्या, समाज सुधारणेच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं. सन 1815 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. हिंदू समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा, जातीयतेचं निर्मूलन व्हावं
मुलींच्या विक्रीची मुलींचं विक्रय करण्याची जी एक अनिष्ट प्रथा भारतीय समाजामध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात होती, ती प्रथा संपुष्टात यावी यासाठी म्हणून आत्मीय सभेच्या माध्यमातून त्यांनी काम करायला सुरुवात केली. सन 1818 साली सतीच्या चालीच्या प्रथेविरोधामध्ये त्यांनी निबंध लिहिला आणि ही प्रथा कशी घृणास्पद आहे, पाशवी आहे, क्रूर आहे हे समाजाला पटवून देण्याचं काम केलं. सती प्रथा बंद झाली पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्याकरता बंगालमधील अनेक व्यक्तींच्या सहींचा अर्ज हा त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केला आणि ही सतीची प्रथा बंद करावी अशा प्रकारची मागणी केली. बायबल मूळ वाचण्यासाठी म्हणून मूळ बायबल ज्या भाषेमध्ये लिहिलं गेलं त्या मूळ भाषेतून बायबलचं वाचन करावं म्हणून त्यांनी ग्रीक आणि हिब्रू भाषेचं देखील ज्ञान प्राप्त केलं. आणि हे सगळं ज्या वेळेला ग्रीक आणि हिब्रू भाषेचं ज्ञान प्राप्त करून राजाराम मोहन रॉय बायबलचा अभ्यास करत होते, त्यावेळेला भारतातील अनेक बंगाली लोकांना असं वाटलं, विचारवंतांना असं वाटलं की आता राजाराम मोहन रॉय हे ख्रिस्ती होणार की काय, आणि असा एक शंकेची पाल त्यांच्या मनामध्ये चुकचुकली. परंतु राजाराम मोहन रॉयांनी बायबलचं अध्ययन केल्यानंतर 1820 मध्ये त्यांनी द प्रिसेप्ट्स ऑफ जीसस नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये नव्या करारातील नैतिक तात्विक संदेशाच्या बाबतीमध्ये त्यांनी चर्चा केली आणि हे करत असताना ख्रिस्ती धर्मातील नैतिक आणि तात्विक संदेशाची स्तुती काही प्रमाणामध्ये ते करतायत, पण चिकित्सा करत असताना नव्या करारामध्ये असणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टींचा उहापोह देखील त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केला. ख्रिस्ती धर्म प्रसारक ज्या पद्धतीने ख्रिस्ती धर्माचा प्रचार आणि प्रसार भारतामध्ये करत होते त्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका ही त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. सन 1821 मध्ये रॉय यांनी कलकत्ता येथे युनिटेरियन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे 8 डिसेंबर 1821 रोजी संवाद कौमुदी हे बंगाली मासिक त्यांनी सुरू केलं आपल्या विचारांचा प्रसार करण्याकरता. हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या अनिष्ट अशा प्रकारच्या ज्या काही परंपरा होत्या, चालीरीती होत्या, त्यावर टीका त्यांनी या मासिकाच्या माध्यमातून, संवाद कौमुदीच्या माध्यमातून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 1822 मध्ये राजाराम मोहन रॉयांनी मिरात उल अखबार नावाचं फारसी साप्ताहिक सुरू केलं आणि या फारसी साप्ताहिकाच्या माध्यमातूनही आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला. 1827 मध्ये आणि पुढे 20 ऑगस्ट 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना त्यांनी केली. म्हणजे युनिटेरियन असोसिएशनची स्थापना करून 1827 मध्ये, पुढे 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना ही त्यांनी केली आणि ब्राह्मो समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आपले जे काही सामाजिक सुधारणेचे, धर्म सुधारणेचे कार्य आहे हे कार्य या समाजाच्या माध्यमातून तडीस नेण्याचं, पुढे नेण्याचं काम हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सन 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाच्या वतीने एक मंदिर बांधलं आणि ब्राह्मो समाजाच्या वतीने बांधलेल्या या मंदिरामध्ये कोणत्याही देवाची मूर्ती ही ठेवण्यात आलेली नव्हती. हे मंदिर सर्व धर्मीयांच्या करता, सर्व पंथीयांच्या करता खुलं होतं आणि मूर्तीविना मंदिर होतं, कारण ब्राह्मो समाज हा मूर्तीपूजा मानत नव्हता आणि म्हणून प्रत्यक्ष मूर्तीपूजा न मानता ईश्वराची आराधना करण्याचं एक ठिकाण जे त्यांनी निर्माण केलं या मंदिराच्या रूपाने, त्या मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती ही त्यांनी बसवलेली नव्हती. 15 नोव्हेंबर 1830 रोजी दिल्लीचा नामधारी मोगल बादशहा आलम याचा जो काही पुत्र होता अकबर द्वितीय, याच्या वार्षिक पेन्शनमध्ये वाढ व्हावी म्हणून राजाराम मोहन रॉय हे इंग्लंडला गेले. ते अकबर द्वितीयच्या पेन्शनमध्ये, वार्षिक पेन्शनमध्ये वाढ करण्याकरता त्यांचा दूत म्हणून ज्यावेळेला इंग्लंडला जात होते त्यावेळेला मोगल बादशहाने त्यांना राजा ही उपाधी दिली. राममोहन रॉय हे त्यानंतरच्या कालखंडामध्ये राजा राम मोहन रॉय या नावाने ओळखले जाऊ लागले. मोगल बादशहानेही त्यांना दिलेली उपाधी होती.
इंग्लंडहून परतत असताना राजाराम मोहन रॉय प्रकृती बिघडली आणि 27 सप्टेंबर 1833 रोजी ब्रिस्टल येथे राजाराम मोहन रॉयांचं निधन झालं. आता राजाराम मोहन रॉयांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सुधारणा भारतीय समाजामध्ये घडवून आणण्याचा महत्वपूर्ण अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्यामध्ये स्त्रीदास्य विमोचनासाठी राजाराम मोहन रॉयांनी केलेले जे प्रयत्न आहेत ते अत्यंत उल्लेखनीय अशा पद्धतीचे आहेत. पहा, 19व्या शतकाच्या प्रारंभाचा कालखंड जर आपण विचारात घेतला तर या काळामध्ये भारतीय समाजामध्ये स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय अशा प्रकारची बनलेली होती. बहुपत्नीत्वाची पद्धती भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. बालविवाहाची पद्धती, जरठकुमारी विवाहाची पद्धती भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. विधवा होणाऱ्या स्त्रियांना अत्यंत दयनीय अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं. आयुष्यभर अंधाऱ्या खोलीमध्ये निकृष्ट अन्न सेवन करून कुठल्याही प्रकारची रंगीबेरंगी वस्त्र, दागदागिने परिधान करायचे नाही, सार्वजनिक कार्यक्रमांच्या मध्ये सहभागी व्हायचं नाही, केशवपन करायचं, अशा अनेक प्रथा आणि त्यामुळे तिचं जीवन नरक यातनेने भरलेलं अशा प्रकारचं होतं. त्याचबरोबर बालहत्येची, स्त्री भ्रूणहत्येची प्रथा भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. कन्या विक्रयाची पद्धती भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. इथे पडदा पद्धती खूप मोठ्या प्रमाणावर होती. आणि इतकंच नाही तर मानवतेला कलंक असलेली सतीची पद्धती भारतीय समाजामध्ये अस्तित्वात होती. आता हे सगळं जे स्त्रियांवर अत्यंत अन्याय्य अशा प्रकारचं अनेक बंधनं लादणारं, धर्माच्या नावे लादणारं अशा प्रकारच्या या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये राजाराम मोहन रॉयांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये आवाज उठविला आणि आवाज उठवून भारतीय समाजामध्ये जनजागृतीचं, जनजागरणाचं एक नवं पर्व हे राजाराम मोहन रॉयांनी सुरू केलं. सतीची प्रथा तर अत्यंत निघृण अशा प्रकारची होती. यामध्ये पतीच्या निधनानंतर पत्नीने नववधूचा पोशाख परिधान करायचा, नववधूचा पोशाख परिधान करून पतीच्या बरोबर जिवंत त्याच्या चितेवर सती जायचं होतं, आपले प्राण द्यायचे होते. खरं तर हे काही साधी गोष्ट नव्हती, परंतु या पाठीमागे धर्माचा आधार दिला होता. आणि नववधूचा पोशाख परिधान केलेली ही स्त्री ज्यावेळेला पतीच्या शवाच्या बरोबर चालत असे त्यावेळेला अर्थीबरोबर, त्यावेळेला आपल्या अंगावरचे दागदागिने काढून ती तिथे असणाऱ्या ब्राह्मणांना दान करत असे. आणि ज्यावेळेला ती चितेवर बसत असे, चिता पेटविली जात असे, त्यावेळेला साधा उदबत्तीचा चटका जरी आपल्याला लागला तरी देखील आपल्याला सहन होत नाही, आपण आरडाओरडा करायला लागतो. काडीपिटीची काडी लवकर दिवा लागला नाही आणि हाताला लागली चामडीला तर आपण लगेच आरडाओरडा करायला लागतो. प्रत्यक्ष जिवंत पतीच्या चितेवर स्वतःला जाळून घेणं ही काही सामान्य अशा प्रकारची गोष्ट नव्हती. आणि मग त्यामुळे त्या काळामध्ये त्या स्त्रीकडून आरडाओरडा होणं, चितेवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हे स्वाभाविक असत असे. आणि मग अशा वेळेला त्या स्त्रीने चितेवरून बाहेर पडू नये यासाठी लोक बाजूला बांबू घेऊन बसलेले असत, थांबलेले असत आणि ते तिला चितेवरून उठू देत नसत, बांबूने टोचून चितेवर थांबवत असत. तिने केलेला आरडाओरडा बाहेर लोकांना ऐकायला येता कामा नये यासाठी चितेच्या भोवती जोर जोराने मोठमोठी वाद्य वाजविली जात असत आणि त्या वाद्यांच्या आवाजामध्ये सती जाणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज, तिची जी काही होरपळ होत असे, ती जी काही ओरडत असे, ते सगळं त्याच्यामध्ये लुप्त होऊन जात असे. ही अत्यंत वाईट प्रथा आहे आणि म्हणून ती बंद झाली पाहिजे असं राजाराम मोहन रॉयांचं म्हणणं. आणि त्याकरता म्हणून स्त्रीचं जीवन सुधारलं पाहिजे यासाठी अनेक प्रश्न राजाराम मोहन रॉय विचारत असत. पुरुष सती का जात नाही? स्त्रीनेच आपण पतिव्रता आहोत, आपलं पतीवर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी म्हणून सती जायला पाहिजे. तर पत्नीवर प्रेम आहे म्हणून एखादा पुरुष कधी सती गेलाय का? तो का तसा सती जात नाही? स्त्रीला अनेक पुरुषांच्या बरोबर विवाह करण्याचा अधिकार का नाही? पुरुष अनेक विवाह करतो, आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर लगेच विवाह करतो,
अनेक विवाह करण्याचा अधिकार जर पुरुषाला आहे तर स्त्रियाला देखील तो अधिकार असायला पाहिजे. तो अधिकार स्त्रियांना का देण्यात आलेला नाही असा प्रश्न ते विचारत असत. स्त्रीवर वैधव्याची सक्ती केली जाते. तिला आपलं जीवन पुन्हा नव्याने सुरू करण्याची संधी दिली जात नाही. पुरुष मात्र लगेच नवीन दुसरा विवाह करतो आणि पत्नी घरामध्ये घेऊन येतो. तो विदुर जीवन का जगत नाही, त्याची सक्ती धर्म त्यावर का करत नाही, अशा प्रकारचे प्रश्न हे राजाराम मोहन रॉय लोकांना विचारत असत. आणि त्यामुळे त्यांनी सतीप्रथेच्या विरोधामध्ये केलेल्या मोठ्या प्रयत्नामुळे आणि सुदैवाने त्या काळामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग सारखा अत्यंत मानवतावादी गव्हर्नर जनरल भारतामध्ये असल्या कारणामुळे 19 डिसेंबर 1929 रोजी सतीबंदीचा कायदा हा मंजूर झाला. बालविवाहास प्रतिबंध केला गेला पाहिजे, विवाहाची वयोमर्यादा वाढविली पाहिजे अशी मागणी राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत. आंतरजातीय विवाह घडून आल्याशिवाय जातीयता कमी होणार नाही, म्हणून आंतरजातीय विवाह घडून आले पाहिजेत अशा प्रकारची मागणी ही राजाराम मोहन रॉय यांनी केली. इतकंच नव्हे तर जोपर्यंत स्त्री आर्थिकदृष्ट्या सबल होत नाही तोपर्यंत स्त्रीला जे दैन्य प्राप्त झालेलं आहे ते दैन्य तिचं नष्ट होणार नाही. म्हणून आर्थिकदृष्ट्या स्त्रीने सबल होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं राजाराम मोहन रॉय यांना वाटत होतं. आणि त्यामुळेच स्त्रियांचा स्त्रीधनावर अधिकार असला पाहिजे. पतीच्या निधनानंतर स्त्रियांना आपल्या पतीच्या संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे. आपल्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये देखील स्त्रीला वाटा मिळाला पाहिजे. अशा ज्या काही मागण्या आहेत या मागण्या राजाराम मोहन रॉय यांनी करून स्त्री सबलीकरणाकरता अत्यंत महत्वाचं कार्य राजाराम मोहन रॉय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील भारतीय समाज हा इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य शिक्षण घेऊनच पुढारलेला होऊ शकतो. संस्कृताचं ज्ञान घेऊन या युगामध्ये या काळामध्ये ते फारसं उपयोगी नाही अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी मांडलेली होती. त्या काळामध्ये संस्कृतातील व्याकरणाचा अभ्यास करण्याकरता 10-10, 12-12 वर्ष विद्यार्थी आपल्या आयुष्याची घालवत असत. 10-12 वर्ष संस्कृताचं व्याकरण शिकण्याकरता घालविणं हा वेडेपणा आहे. आणि त्याऐवजी आज तरुणांनी कुठलं शिक्षण घ्यायला पाहिजे तर संस्कृताऐवजी गणिताचं शिक्षण घ्यायला पाहिजे. रसायनशास्त्र त्यांनी शिकलं पाहिजे. भौतिकशास्त्र, शरीरशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांचा अभ्यास हा नवतरुणांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याबरोबरच हे विषय अध्यापनामध्ये येणं गरजेचं आहे असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून रॉय यांनी इंग्रजी शिक्षण देणारी शाळा कलकत्ता येथे सुरू केली. सन 1817 मध्ये हिंदू कॉलेज म्हणजे प्रेसिडेन्सी कॉलेज हे त्यांनी सुरू केलं. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पाश्चात्य शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षणाच्या बरोबर हिंदू वेदांत उपनिषद यांचा समन्वय हा अभ्यासक्रमामध्ये केला गेला पाहिजे अशा समन्वयवादी दृष्टिकोन रॉयांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या एकूणच शिक्षणाच्या त्यांच्या विचारांवर फ्रान्सिस बेकन यांचा प्रभाव हा असलेला आपल्याला दिसून येतो. 1826 मध्ये वेदांत शिक्षणासाठी त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली, वेदांत महाविद्यालयाची स्थापना केली. बंगाली भाषेमध्ये इतिहास आणि भूगोल विषयाची अनेक क्रमिक पुस्तकं ही राजाराम मोहन रॉय यांनी लिहिली. त्यांनी 1815 मध्ये लिहिलेल्या वेदांत या ग्रंथामुळे त्यांना बंगाली गद्याचे जनक मानले जाते. म्हणजे साहित्यामध्ये त्यांनी दिलेले जे काही योगदान आहे गद्य साहित्यामध्ये त्यामध्ये 1815 साली लिहिलेला वेदांत नावाचा जो काही त्यांचा ग्रंथ आहे या ग्रंथामुळे बंगाली गद्याचे जनक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. भारतीय समाजामध्ये असलेल्या जातीयतेच्या विरोधामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर जी विषमता भारतीय समाजामध्ये होती, उच्च नीचतेचा भाव जो भारतीय समाजामध्ये होता त्या विरोधामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर चळवळ ही राजाराम मोहन रॉय यांनी उभी केली. समाजामध्ये असणारा धार्मिक भेद, जातीभेद याला त्यांनी कडाडून अशा प्रकारचा विरोध केला.
जातीभेद आणि जातीय संघर्ष हा जर कमी करायचा असेल तर आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. धर्म, जाती, वंश, भाषा, देश, संस्कृती हे भेद मानले जाऊ नये, तर मानवाने परस्परांशी बंधुभावाने आणि सहिष्णुतेने वागलं पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. जातीभेदाचं निर्मूलन झालं पाहिजे, सामाजिक न्याय आणि समानतेवर समाजाची प्रस्थापना झाली पाहिजे, यासाठी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. राजाराम मोहन रॉय यांनी धार्मिक स्वातंत्र्याचे, त्याच्या हक्काचं समर्थन केलं. परंतु धार्मिक स्वातंत्र्याच्या, त्याच्या हक्काचं समर्थन करत असताना, प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे आचरण करत असताना परधर्मीयांचा देखील आदर केला पाहिजे, ही भूमिका राजाराम मोहन रॉय यांनी मांडली. आणि म्हणूनच त्या भूमिकेचं समर्थन करत असताना मिशनरी जे इथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणत होते, ते धर्मांतर घडवून आणणाऱ्या मिशनऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा धर्म, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क आहे, परंतु तो प्रचार आणि प्रसार करत असताना कोणावरही जबरदस्ती करू नये. हिंदी लोकांच्या दारिद्र्याचा, अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचं धर्मांतर घडवून आणता कामा नये, ही भूमिका ही राजाराम मोहन रॉय यांनी व्यक्त केलेली होती. राजाराम मोहन रॉय स्वतः वेदांत, उपनिषद यांचे अतिशय गाढे अशा प्रकारचे अभ्यासक होते आणि त्यांनी भारतीय समाजामध्ये असलेल्या विविध अशा प्रकारच्या धर्माच्या नावे चाललेल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या कुप्रथांना विरोध करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये ही मूर्तीपूजा ते मानत नव्हते. वेदांतामध्ये कुठेही वेदांमध्ये मूर्तीपूजा सांगितलेली नाही आणि म्हणून मूर्तीपूजा करू नये, मूर्तीपूजेचं जे अवडंबर आहे अनेक प्रकारचं, ते करू नये, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, त्यामुळे पूजा अर्चा, कर्मकांडे करून तो प्रसन्न होत नाही, तर प्रेम, सेवा, परोपकार, सहिष्णुता हीच ईश्वराची प्राप्ती करण्याची अत्यंत महत्वाची अशा प्रकारची रीत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मूर्तीपूजा त्यांनी अमान्य केली. ईश्वर सर्वव्यापी आहे, ईश्वर सर्वत्र भरून उरलेला आहे, तो मूर्तीमध्ये नाही, तो निर्गुण निराकार असल्यामुळे त्याला आकार नाही आणि त्यामुळे मूर्तीवर केले जाणारे पूजाविधी वगैरे ते सगळे चुकीचे आहेत, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. आणि आपले हे जे काही विचार आहेत, हे विचार लोकांपर्यंत प्रसूत करण्यासाठी, पोहोचविण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ही 1828 मध्ये केली. आणि या ब्राह्मो समाजाच्या उपासनेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये रामचंद्र विद्या वागीश, उत्सवानंद विद्या वागीश, ताराचंद चक्रवर्ती हे यासारखे त्यांचे सहकारी हे सामील होते. राजाराम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर मात्र 1838 नंतर देवेंद्रनाथ टागोर हे त्यांचे जे शिष्य होते, त्यांनी ब्राह्मो समाजाचं काम मोठ्या प्रमाणावर पुढे नेलं आणि हे काम पुढे नेऊन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर ब्राह्मो समाज हा पसरविण्याचं काम, वाढविण्याचं काम केलेलं दिसून येतं. देवेंद्रनाथांनी तत्वबोधिनी सभा ही सुरू केलेली होती आणि मग त्यांनी ब्राह्मो सभेमध्ये या तत्वबोधिनी सभेचं विलय केला आणि मग त्यानंतर आदि ब्राह्मो समाज या नावाने त्यांनी ब्राह्मो समाजाचं काम हे केलेलं पाहायला मिळतं. तत्वबोधिनी पत्रिकेसारखं मासिक हे त्यांनी सुरू केलं आणि त्या माध्यमातून आपले विचार, ब्राह्मो समाजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं. त्यानंतर 1861 नंतर देवेंद्रनाथांनी केशवचंद्र सेन यांची आचार्य म्हणून नियुक्ती केली आणि मग त्यांनी केशवचंद्र सेनांनी खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा आणि ब्राह्मो समाजाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. बालविवाहाच्या प्रथेला विरोध करण्याचं काम केशवचंद्र सेनांनी खूप मोठ्या प्रमाणावर केलं. परंतु दुर्दैवाने बालविवाहास विरोध करणाऱ्या केशवचंद्रांनी स्वतःच्या मुलीचा मात्र बालविवाह केला आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये ब्राह्मो समाजामधून आचार्य पदावरून देवेंद्रनाथांनी त्यांना काढून टाकलं आणि त्यांनी स्वतंत्र समाजाची स्थापना करून, संस्थेची स्थापना करून
काही काळ काम केलं, परंतु नंतरच्या काळामध्ये ते या सगळ्यामधून मागे पडत गेले असं आपल्याला दिसून येतं. केशवचंद्र सेनांमुळे त्यांनी केलेलं जे काय काम होतं त्यामुळेच 1872 मध्ये सिव्हिल मॅरेज ऍक्ट हा पास झालेला होता. म्हणजे बालविवाहाच्या प्रथेच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही काम केलं होतं त्यामुळे. आणि या सिव्हिल मॅरेज ऍक्ट नुसार मुलीचं वय हे विवाहाच्या वेळी 14 वर्ष किमान असलं पाहिजे आणि मुलाचं वय हे किमान 18 वर्ष असलं पाहिजे असं ठरविण्यात आलेलं होतं. 1874 ब्राह्मो समाजाच्या कामगिरीमुळेच आंतरजातीय विवाह कायदा हा पास झाला. मिश्र विवाहाला संमती ही त्यानंतरच्या काळामध्ये मिळालेली पाहायला मिळते. त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगाली आणखी एक खूप मोठे विद्वान, त्यांनी ब्राह्म समाजाच्या वाढीकरता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा खूप मोठा लढा लढला. 25 विधवांचा पुनर्विवाह हा त्यांनी घडवून आणलेला होता. मुलींच्या करता 35 शाळांची निर्मिती ही त्यांनी केलेली होती. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे 1856 साली विधवा विवाह कायदा हा संमत झालेला होता. म्हणजे ब्राह्मो समाजाने आणि राजाराम मोहन रॉय यांनी या सगळ्या केलेल्या प्रयत्नामुळे खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये जनजागरणाची चळवळ सुरू झाली. त्याचबरोबर ब्राह्मो समाजाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला देखील रवींद्रनाथ टागोर असतील, बिपिनचंद्र पाल असतील, देशबंधू चित्तरंजन दास असतील, जगदीशचंद्र बोस असतील, लॉर्ड सिन्हा असतील, यासारखे अनेक मोठे नेते हे ब्राह्मो समाजी होते. आणि ब्राह्मो समाजाने राष्ट्रीय चळवळीला असे अनेक नेते आणि कार्यकर्ते दिले. सन 1816 मध्ये राजा राम मोहन रॉय यांनी इंग्रजीमध्ये हिंदुइझम नावाचा शब्द जो आहे, हा हिंदुइझम शब्द हा सर्वप्रथम वापरला. आणि या शब्दाचा वापर करणारे ते पहिले होते. आणि तेव्हापासून हिंदुइझम हा शब्द जो आहे नंतरच्या काळामध्ये प्रचलित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. राजाराम मोहन रॉय हे संस्कृत, बंगाली, अरबी, फारसी, इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू अशा अनेक भाषांचे ज्ञाते होते. म्हणजेच ते बहुभाषा कोविद होते. अनेक भाषांचा अत्यंत उत्तम अशा प्रकारचा त्यांचा अभ्यास होता. अनेक धर्मांचा सखोल अभ्यास हा त्यांनी केलेला होता. राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील मोठे जमीनदार गरीब शेतकऱ्यांची आणि कामगारांची पिळवणूक करतात, त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यांच्या कुळांच्या हक्काचं संरक्षण केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली होती. संवाद कौमुदी असेल किंवा फारसीमध्ये सुरू केलेले त्यांनी इतर मासिक वृत्तपत्र असेल, या माध्यमातून भारतामध्ये वृत्तपत्र सुरू करणारे पत्रकार, भारतीय पत्रकारितेचे जनक म्हणून देखील राजाराम मोहन रॉय यांना ओळखलं जातं. आणि त्यांनी या वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी केली. आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये इंग्रजी शिवाय छापली जाणारी सगळी वृत्तपत्र जी होती त्या वृत्तपत्रांमध्ये मजकूर छापण्याच्या पूर्वी ब्रिटिशांच्याकडून मान्य करून घ्यावा लागत होता. आणि म्हणून वृत्तपत्रांवर ही जी काही बंधनं आहेत ती बंधनं दूर झाली पाहिजेत, यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केले. आणि या सगळ्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच ब्रिटिश सरकारने 1835 मध्ये गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकॉफ यांच्या काळामध्ये वृत्तपत्रावर असणारी ही जी काही बंधनं आहेत ही बंधनं शिथिल करण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय समाज जो मध्ययुगामध्ये जगत होता, भारतीय समाज आणि धर्म याच्या माध्यमातून होणारी लोकांची जी काही पिळवणूक होती, चुकीच्या कालबाह्य रूढी परंपरा ज्या धर्माशी निगडीत नव्हत्या, मूळ धर्मामध्ये वेदांमध्ये नव्हत्या, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये रूढी परंपरांची जळमट त्याला चढली आणि त्या माध्यमातून स्त्रियांचं अत्यंत जीवन न्यून बनलेलं होतं, दुय्यम बनलेलं होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय समाजाला इंग्रजी शिक्षणाकडे नेण्याचं काम
पाश्चात्य ज्ञान त्यांनी प्राप्त करावं म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे प्रयत्न केले, या सगळ्यामुळे पुनर्जागरणाची एक मोठी चळवळ भारतीय समाजामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आधुनिक भारताचा जनक, पुनर्जागरण चळवळीचा जनक म्हणून राजा राम मोहन रॉय यांना ओळखलं जातं. 19व्या शतकामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये अनेक ज्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी विविध संस्थांच्या माध्यमातून, स्थापनेच्या माध्यमातून, थिओसॉफिकल सोसायटी असेल, नंतरच्या काळात प्रार्थना समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, त्यानंतर अशा अनेक संस्था ज्या स्थापन झाल्या आणि त्यांनी भारतीय समाजामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याकरता जे प्रयत्न केले, त्याची सुरुवात करणारा एक महान विद्वान म्हणून राजाराम मोहन रॉयांचं नाव घेतलं जातं. तर आपण राजाराम मोहन रॉयांसंबंधीचा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हे चॅनल. आणि आपण भारतीय समाज आधुनिक जो होत झाला तो कशा पद्धतीने होत गेला, तंत्रशिक्षणाची राजाराम मोहन रॉयांनी केलेली जी मोठ्या प्रमाणावर तंत्रशिक्षण भारतामध्ये सुरू झालं पाहिजे म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न असतील, या सगळ्याचा त्यांचा इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता आणि इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवून काम करत असताना भारतीय हे आपलं राज्य चालविण्यासाठी समर्थ झाले पाहिजेत, त्याकरता या सगळ्या गोष्टींची गरज आहे अशी भूमिका घेऊन, त्याचबरोबर कायद्याचं राज्य भारतामध्ये आलं पाहिजे यासाठी म्हणून त्यांनी जे काही प्रयत्न केले, या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर आपण लाईक करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.